बातमी आहे मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची, कारण सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होते। मात्र लवकरच सोन्याला 1 लाखांचा दर मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। सोन्याचा दर हा जवळपास 1 लाखाच्या घरात जाणार अशी माहिती समोर आली असून विश्लेषकांनी हा अंदाज वर्तवलेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दराने उच्चांकी दर गाठलेला आहे। बजेट नंतर सुद्धा सोन्याच्या किमतींमध्ये वाढ सुरूच आहे। सोन्याचा दर हा आता 88,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालेला आहे। तर गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 23,000 रुपयांच्या आसपास वाढ झाली आहे। जानेवारी 2024 मध्ये सोन्याचा दर 63,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सर्व प्रकारच्या स्टील ॲल्युमिनियम आयातीवर 25% शुल्क लावण्याची घोषणा केली होती। त्याचा परिणाम आता सोन्याच्या दरावर झालेला आहे। ट्रम्प यांची स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर 25% शुल्क लावण्याची आता घोषणा आहे। ट्रम्प यांच्या ट्रेंड वॉरमुळे सुद्धा जगभरातल्या बाजारामध्ये अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलरची वाढ होते आणि शेअर बाजारामध्ये मोठी घसरण होतीये। गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळलेले आहेत। लग्नसराईच्या हंगामामुळे सोन्याची खरेदी सुद्धा आता वाढली आहे। नंतर आपण पाहूयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 5 बातम्या। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखीन एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। या फुटेजमध्ये देशमुख यांची हत्या केल्यानंतर 6 आरोपी पळताना सीसीटीव्हीत चित्रित झालेले। हत्येनंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथं स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपी पसार झाले। यामध्ये कृष्णा अंधळे याचा देखील समावेश आहे। सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड आमने सामने आले। सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येतील आरोप पोलिसांनी माफ करा, मग वाल्मिक कराडला देखील माफ करायचं का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर रॉकेल टाकणं हाच आव्हाडांचा धंदा आहे, असा पलटवार सुरेश धस यांनी केलाय। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण आणि बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी मोर्चा काढावा असं आव्हान सुरेश धस यांनी दिले। धसांच्या या आव्हानानंतर आव्हाडांनी पलटवार केलाय। मोर्चा काढल्याशिवाय सरकार न्याय देत नाही का, असा उलट सवाल आव्हाडांनी केलाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही महत्त्वाची माहिती पाठवली आहे। मित्राला न वाचवता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। परळी आणि अंबेजोगाईच्या पोलिसांवर विश्वास नसल्याचं विधान ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलेले। बीडच्या महादेव मुंडे खून प्रकरणातील तपासासंदर्भात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। यावेळी चोरमले हे आरोपींची पाठराखण का करतायत, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। आता पाहूयात पालकमंत्री पदासंदर्भातल्या टॉप 5 बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये धुसफूस पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची माहिती आहे। तर या बैठकीमध्ये पालकमंत्री पदाच्या तिढ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीला रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि भाजपाच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी हजेरी लावली। मात्र शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनुपस्थित होते। महायुतीची धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे। शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज आहेत। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं, असा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय। तर ओहयो मंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे ऑनलाईन बैठकीला सुद्धा नव्हते। सगळ्या प्रकारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। रायगड पालकमंत्री पदासंदर्भात बैठक नव्हती असं शिंदेंनी म्हटले। तसंच पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली आहे।
नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्याने स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे ही बैठक घेण्यात आली। आता पाहूयात मुंबईतल्या टॉप 5 बातम्या। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समावेश होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे। एकनाथ शिंदे यांचा या समितीमध्ये समावेश करण्याची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नियमांमध्ये बदल करण्यास आता मंजुरी दिली जाणार आहे। जरांगे हे माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी विनंती करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलताना आपण थोडा संयम ठेवून बोललं पाहिजे, असा सल्ला मंत्री उदय सामंतांनी जरांगे पाटलांना दिलाय। यूट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादी याच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। मुंबई पोलिसांचं एक पथक रणवीरच्या घरी दाखल झालं। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर आणि समय रैना यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। मुंबईत माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदी उठवलेली आहे। मुंबई महापालिकेनं पीओपी मूर्तीचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यास परवानगी दिली, मात्र मोठ्या मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन होणार नाही असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तर पीओपी गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यावर उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे। आता पाहूयात पुण्यातल्या टॉप 5 बातम्या। पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई सुरू केलेली आहे। चिखली, कुदळवाडी, जाधववाडी भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते। महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत कारवाई सुरूच राहणार आहे। येरवड्यामध्ये गोर बंजारा समाजाने जनआक्रोश मोर्चा काढलाय। क्रांतिकारी सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याचं बांधकाम सुरू करण्यात यावं, यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। येरवडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघालाय। पुण्यात 8 ते 10 मेडिकल दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत। दुकानांचं शटर उचकून चोरट्यांना रोकड लंपास केलेली आहे। चोर सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस आता या चोरांचा शोध घेत आहेत। जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या प्रफुल्ल उर्फ गुंड्या गणेश कसबेच्या साथीदारांनी येरवडा बाजार परिसरामध्ये दुचाकीवरून रॅली काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी आता प्रफुल्ल उर्फ गुंड्या गणेश कसबे आणि त्याच्या साथीदारांची आज परिसरात धिंड काढली आहे। लाडक्या बहिणीसंदर्भात मोठी बातमी। पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी सेविकांच्या मदतीने लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आणि 65 वर्षीय पुढील संजय गांधी निराधार योजना लाभार्थीची तपासणी केली जाणार असून पुणे जिल्ह्यामध्ये 50,000च्या जवळपास लाडक्या बहिणी आणि कुटुंबांची तपासणी केली जाणार आहे। यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन म्हणजेच आरटीओची मदत घेतली जाणार आहे। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओ पुणे जिल्हा परिषदेला या संदर्भात यादी दिल्याची माहिती समोर आली आणि ही यादी आता साम टीव्हीच्या हाती आलेली आहे। लाडक्या बहिणीसंदर्भात मोठी बातमी। पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी सेविकांच्या मदतीने लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आणि 65 वर्षीय पुढील संजय गांधी निराधार योजना लाभार्थीची तपासणी केली जाणार असून पुणे जिल्ह्यामध्ये 50,000च्या जवळपास लाडक्या बहिणी आणि कुटुंबांची तपासणी केली जाणार आहे। यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन म्हणजेच आरटीओची मदत घेतली जाणार आहे। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओ पुणे जिल्हा परिषदेला या संदर्भात यादी दिल्याची माहिती समोर आली आणि ही यादी आता साम टीव्हीच्या हाती आलेली आहे। तर आता कारवाला लाडकींचा आरटीओ कडनं शोध सुरू आहे। आता पाहूयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या।
ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी करण्यात आली। रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामध्ये त्यांची चौकशी झाली। यावेळी चौकशीला सहकार्य करणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं। नाईक स्टोन इंडस्ट्रीजचं उत्पन्न आणि खर्च यासोबतच मालमत्तेसंदर्भात एसीबीची चौकशी करण्यात आली। पालघरच्या केळवे किल्ल्याची सध्या दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। या किल्ल्यामध्ये झाडं झुडपं वाढल्याने पर्यटकांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। नवी मुंबईतील खारघर इथं डोक्यात हेल्मेट घालून शिवकुमार शर्मा यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। शिवकुमार शर्मा यांना मारहाण करताना त्याला पकडून ठेवणारा आरोपी रेहान शेखला अटक करण्यात आली असून त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। हेल्मेटनं हल्ला करणारा आरोपी मात्र अद्याप फरार आहे। परिपाठासाठी गैरहजर राहिल्याच्या क्षुल्लक कारणावरून शिक्षकाने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। उरण तालुक्यातील ही घटना असून शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कानाखाली तसेच पट्टीने हातावर वळ उठेपर्यंत मारहाण केलेली। या प्रकरणी संतप्त झालेले पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। बदलापुरातल्या कात्रप परिसरामध्ये कल्याण कर्जत महामार्गावर रिक्षावाल्याच्या चुकीमुळे एका ट्रकने डंपरला पाठीमागून धडक दिली। या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। दरम्यान सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही। या अपघातात ट्रकचं मात्र मोठं नुकसान झालंय। यानंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या। यंदा जानेवारी महिन्यापासून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागलेले आहेत। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने सुरू झाले असले तरीही सोलापूर विभागातील 16 कारखाने बंद झालेले आहेत। मात्र त्यांनी अद्याप साखर आयुक्त कार्यालयामध्ये कळवलं नसल्याचं समोर आलेलं आहे। साताऱ्यातील लोणद परिसरातील अतिक्रमण नगरपंचायतीच्या वतीने हटवण्यात आलेले आहे। अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये अतिक्रमण वाढलं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती। मात्र अतिक्रमण हटवल्यानं नागरिकांनी आता आनंद व्यक्त केलाय। कोल्हापुरात भरधाव कार थेट मेडिकलमध्ये घुसलेली आहे। या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय तर मेडिकलचंही मोठं नुकसान झालेलं आहे। संतप्त जमावानं गाडीची तोडफोड केली, शिवाय चालकालाही बेदम मारहाण केली। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय। शिरोळ तालुक्यातील टायकेवाडीमध्ये हा अपघात झालेला आहे। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्याने बांधकाम करा अशी मागणी पुजारी मंडळाने केलेली आहे। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेलेत, त्यामुळे आता नव्याने बांधकाम करावं यासाठी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। गाभाऱ्याचं नव्याने बांधकाम केलं नाही तर आंदोलनाचा इशारा पुजारी मंडळाने दिलाय। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजणी आज पूर्ण झाली। गेल्या 2 महिन्यांमध्ये तब्बल 2,51,59,221 रुपये इतकं दान भाविकांनी पेटीत अर्पण केलेलं आहे। यात काही चांदी आणि सोन्याचे दागिने सुद्धा भाविकांनी पेटीत दिलेले आहेत। दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने ही मोजणी करण्यात आलेली आहे। केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून तात्काळ नाफेडची खरेदी केंद्र सुरू करावीत। शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सोयाबीन खरेदी करावे, अन्यथा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला घेऊन मुंबईमध्ये जाम करू असा इशारा रविकांत तुपकरांनी दिलेला आहे। शेतकऱ्यांचा संयम तुटायची हे सरकार वाट पाहणार आहे का असा सवालही तुपकरांनी उपस्थित केला।
12वीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आलेला आहे। 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने पालक संतप्त झाले। बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील हा संपूर्ण प्रकार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 3891 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। ही कारवाई मंत्रालय स्तरावर करण्यात आली असून या महिलांना आता पुढील हप्ते मिळण्यावर निर्बंध येणार आहेत। पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वाधिक लाडक्या बहिणींचा यामध्ये समावेश आहे। वाशिमच्या वाकदमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम मुदत संपूनही पूर्ण झालं नाहीये। परिणामी गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटर पायपीट करावी लागते। त्यामुळे पाणी पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढत साखळी उपोषण केलेले आहे। नोंदणी आणि बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय सीसीआयने घेतलेला आहे। सीसीआयची खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये कमी भावाने कापूस विकावा लागणार आहे। यानंतर पाहूयात एक ब्रेकिंग। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरनं घमासान झालेले। गणेशोत्सवासंदर्भातल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे। अधिकाऱ्यांकडून हिंदू विरोधी भूमिका घेतली जात असल्याचं मंत्री आशिष शेलारांची तक्रार आहे। तर अधिकाऱ्यांकडून भोंग्यांसाठी एक न्याय आणि हिंदू सणांसाठी वेगळा न्याय दिला जात असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। माघी गणेशोत्सव विसर्जनावर घमासान झाला असून या मुद्द्यावर आता मंत्रिमंडळामध्ये मोठा वादंग रंगला। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरनं घमासान झालेले। गणेशोत्सवासंदर्भातल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे। अधिकाऱ्यांकडून हिंदू विरोधी भूमिका घेतली जात असल्याचं मंत्री आशिष शेलारांची तक्रार आहे। तर अधिकाऱ्यांकडून भोंग्यांसाठी एक न्याय आणि हिंदू सणांसाठी वेगळा न्याय दिला जात असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। माघी गणेशोत्सव विसर्जनावर घमासान झाला असून या मुद्द्यावर आता मंत्रिमंडळामध्ये मोठा वादंग रंगला। यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या। परळीतील शिरसाळ्यामध्ये 2 गटामध्ये झालेल्या हाणामारीत बुलेट गाडी पेटवण्यात आली। विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपवाल्याला सैफ सलीम कुरेशीला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे अशी धमकी दिली। त्यानंतर वाद घातल्यानंतर 2 गट आपापसात भिडले। या दरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली। या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले। धाराशिवमधील परंड तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून कंडारी कालव्यामध्ये सोडलेलं पाणी बंद केल्याने शेतकरी आक्रमक झालेत। तसेच 2 दिवसांमध्ये पाणी न सोडल्यास जलसमाधी आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळेस दिलाय। संभाजीनगरमध्ये बुरखा घालून घरामध्ये शिरणाऱ्या दोघांना जमावाने बेदम मारहाण केली आहे। ते दुचाकीवरून पळ काढत असताना त्यांना बेदम मारहाण केलेली आहे। दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चोरट्यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील जायकवाडी धरणाची पाणी पातळी यंदा गतवर्षीच्या तुलनेमध्ये सुस्थितीत आहे। गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये जलसाठा 34% होता, मात्र यावर्षी तो 76% असून त्यात दुपटीने वाढ झालेली आहे। मात्र ऊन वाढत असल्याने बाष्पीभवन वाढत चालल्याची भीती व्यक्त केली जाते।
नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासह मिरचीची सर्वाधिक लागवड केली। यावेळेस शेततळी, ठिबक सिंचन आणि ब्लँचिंग पेपर या आधुनिक शेती पद्धतीचा वापर करण्यात आला। त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी चांगलं उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। आता बातमी आहे रणवीर संदर्भातली कथित अश्लील आणि वादग्रस्त विधानामुळे यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आता वादात सापडलेला आहे। रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त आणि किळसवाण्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे। अलाहाबादियावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केली आहे। तर या मागणी संदर्भात आता रुपाली चाकणकरांनी मुंबई पोलिसांना पत्र देखील दिलंय। आता बातमी आहे रणवीर संदर्भातली कथित अश्लील आणि वादग्रस्त विधानामुळे यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आता वादात सापडलेला आहे। रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त आणि किळसवाण्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे। अलाहाबादियावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केली आहे। तर या मागणी संदर्भात आता रुपाली चाकणकरांनी मुंबई पोलिसांना पत्र देखील दिलंय। तर रणवीर अलाहाबादिया त्याच्या वक्तव्यामुळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे। आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या। राहुल सोलापूरकर हे जिहादी लोकांच्या संपर्कात आल्यामुळे ते असं वक्तव्य करत असतील अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेली आहे। त्यांनी या जिहादी लोकांपासून सावध राहावं आणि तिथून पुढे बोलत असताना संयम राखावा असा सल्लाही जगताप यांनी सोलापूरकरांना दिलाय। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या आंदोलनानंतर नगर शहरातील अतिक्रमणांवर मनपाचा जेसीबी फिरलेला आहे। आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं होतं। अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 2 विदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे। 2015 मध्ये यमनहून भारतामध्ये आलेले पती-पत्नी व्हिसा संपल्यानंतर देखील जमाइया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूटच्या परिसरात बेकायदेशीरपणे राहत होते। त्यांच्यावर आता BNS फॉरेन्सिक ॲक्ट आणि टेलिग्राफी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जळगाव केंद्र शासनाने 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिलेली। या योजनेमध्ये केळीची साठवणूक आणि निर्यात क्षमता वाढवण्यास कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊससाठी सरकारकडून 50% अनुदान मिळणार आहे। त्यामुळे आता जिल्ह्याच्या केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल। आमदार सुहास कांदेंनी नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची शाळाच घेतली आहे। नाशिकमधल्या बैठकीमध्ये कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। 14 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी आभार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येनं शिवसैनिक आणा असा दमच कांदेंनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना दिलेला आहे। नाशिकमध्ये कश्यपी धरणावर धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळेस त्यांनी पालिकेमध्ये नोकरी आणि पाणी यासोबतच मोबदल्याच्या प्रमुख मागण्या दिलेल्या आहेत। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखलं असून त्यांच्यात झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या 1 एकर कोबीच्या शेतामध्ये मेंढ्या सोडल्यात। कोबीला उच्चांकी दर मिळाल्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने हे पाऊल उचललेले आहे।
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्याने बांधकाम करा अशी मागणी पुजारी मंडळाने केलेली आहे। तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेलेत आणि त्यामुळे नव्यानेच बांधकाम करावं यासाठी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळेस 5240 सह्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले, तर गाभाऱ्याचं नव्याने बांधकाम केलं नाही तर आंदोलनाचा इशारा पुजारी मंडळाने दिलाय। तुळजाभवानी देवीचा मुख्य गाभारा गर्भगाभारा हा सध्या पुरातन खात्याच्या माध्यमातून काम चालू आहे। याचा जीर्णोद्धाराचे कामं चालू असताना तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील 4 शिळा ह्या चिरलेल्या आहेत। पुरातन खात्याच्या अंतर्गत चाललेले ही कामं अतिशय दिरंगाईनं कुठलीही जबाबदारी न स्वीकारता ही कामं चालू आहेत। आज जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलं। या निवेदनामध्ये जर लवकर लवकर काम न पूर्ण केल्यास या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे। जीर्णोद्धाराचं काम चालू असताना वरचं मार्बल काढल्यानंतर जे देवीचे जे मेन 4 पिलर आहेत ते 4ही पिलर गाभाऱ्यातले चिरलेले आहेत आणि बाहेरचा चोपदार दरवाजातला पिलर चिरलेला आहे, सिंह गाभाऱ्यातला पिलर चिरलेला आहे। या संदर्भात मंदिर प्रशासन जिल्हाधिकारी साहेब व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली होती की या बाबीचं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या की हा जुना गाभारा काढून त्या ठिकाणी 30x30चा भव्य असा प्रशस्त गाभारा बांधावा। तुम्ही मोबाईल वापरताय तर सावधान, कारण तुमच्या मोबाईलचा कधीही स्फोट होऊ शकतो। मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडलेली आहे, त्यामुळे एकच घबराट उडाली। CSMT ते कल्याण ट्रेनमध्ये हा मोबाईल फोनचा स्फोट झाला असून कळवा स्टेशनमध्ये काल रात्री 8:12 ही घटना घडलेली आहे। तेव्हा अचानक मोबाईलचा स्फोट झाल्यानं लोकलमध्ये धूर पसरला। सुदैवाने या मोबाईल स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाहीये। मोबाईलचा स्फोट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी तेही आपण पाहूयात। चार्जिंग करताना मोबाईल वापरू नका। तुमचा मोबाईल इतर कोणत्याही फोनच्या चार्जरने चार्ज करू नका। रात्री झोपताना मोबाईल चार्जरवर ठेवू नका। फोनच्या बॅक कव्हरच्या मागे पैसे किंवा कागद ठेवणं टाळा। मोबाईल 2 ते 3 तास सतत वापरल्यानंतर त्याला ब्रेक द्या।